एक्सपर्ट ITI गुरुजी ॲपमध्ये आपण स्टुडंट ID कार्ड सुद्धा तयार करू शकतो, पण त्यासाठी स्टुडंटचं संपूर्णपणे रजिस्ट्रेशन केलेलं असावे, ज्यामध्ये स्टुडंटचा पालकांचं नाव, स्टुडंटचं नाव, त्याचा पत्ता, मोबाईल नंबर, घरचा पत्ता इत्यादी बाबी, तसेच फोटो इत्यादी बाबी त्यामध्ये यायला पाहिजे. तर आपण आज पाहू स्टुडंट ID कार्ड कसे तयार करायचे. त्यासाठी एक्सपर्ट ITI गुरुजी ॲप आपण ओपन करायचं आणि या ठिकाणी रिपोर्ट्स टॅबमध्ये क्लिक करून स्टुडंट ID कार्डवर क्लिक करायचं. हे स्टुडंट ID कार्ड क्लिक केल्यानंतर तुमचं जे बाय डिफॉल्ट आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे इयर, ट्रेड, तर त्या ठिकाणी ते काय होईल, बाय डिफॉल्ट आपल्याला ते दिसेल. आता आपल्याला दोन प्रकारे स्टुडंट ID कार्ड तयार करतात, ते तर उभे किंवा आडवे. तर मी या ठिकाणी बघा दोन प्रकार आहेत. जर तुम्हाला लँडस्केप पाहिजे असेल तर लँडस्केप किंवा उभं पाहिजे असेल तर उभा. मी या ठिकाणी लँडस्केप निवडतो आणि हा फॉर्मॅट जो आहे तो सिलेक्ट करतो. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्ट्रेशनमध्ये जे काही मुलं, विद्यार्थी तुम्ही एनरोल केलेले आहेत आपल्या ॲपमध्ये, त्या सर्वांचाच आय कार्ड एका क्लिकवर, एका सेकंदामध्ये या ठिकाणी तयार होतील, ज्यामध्ये संपूर्ण त्यांचा डाटा असेल. जसं या ठिकाणी बघितलं, स्टुडंट नेम, ट्रेड, इयर, डेट ऑफ बर्थ, ॲड्रेस, फोन नंबर, त्याचा फुल ॲड्रेस, पेरेंट्स मोबाईल नंबर, ब्लड ग्रुप, आधार नंबर, इमर्जन्सी नंबर आणि व्हॅलिड फॉर अकॅडमिक इयर 2025-26. तर हे स्टुडंट ID कार्ड आपण प्रिंट काढून रेडीमेड बॅचवर आपण ते चिटकवू शकतो आणि स्टुडंटला ते देऊ शकतो. हा एक अतिरिक्त फीचर आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. हे अत्यंत कमी वेळामध्ये तयार होणार आहे. तुमच्या बॅच एनरोल झाल्यानंतर आपण या प्रकारचे आयडेंटिटी कार्ड तयार करू शकतो. एकदा हे PDF तयार झाले की आपल्याला ते आपल्या फोनमध्ये सेव्ह करायचं आहे आणि ते सेव्ह राहील. आपण या ठिकाणी डॉक्युमेंटमध्ये फोन नंबरमध्ये जर पाहिला जात तर आयडेंटिटी कार्ड 2 या नावाने ते सेव्ह झालेलं असेल आणि ते या प्रकारे दिसेल. फोटो या ठिकाणी मी माझे एनरोल केलेले नाहीत, आणखीन फोटो टाकलेले नाहीत, त्यामुळे फोटो आलेले नाहीत. पण ॲक्च्युली तुमचा विद्यार्थ्यांचे सर्वांचेच फोटो या ठिकाणी येतील. मला खात्री आहे हे फीचर्स सुद्धा तुम्हाला नक्कीच आवडले असणार. थँक्यू.